हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब बघत आहोत की मॉडेल ऑब्जेक्ट वर्बच्या सोबत जर हॅव आला तर आपण ऑब्जेक्ट यूज केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जर आपण मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब सोबत जर हॅव घेतला तर ऑब्जेक्टच्या ऐवजी क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा घेऊ शकतो आणि त्याचे वाक्य आपण करू शकतो. जसे टेन्शनची सिरीज आहे तसे मॉडेल ऑब्जेक्ट वर्बची सिरीज आहे. त्या सिरीज मध्ये स्पेसिफिकली आपण बी आणि हॅव चीच वाक्य कसे होतात ते बघत आहोत. आणि ज्याचा हा लास्टचा व्हिडिओ आहे मॉडेल ऑब्जेक्ट वर्बचा, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब सोबत जर हॅव आला तर आपण V3 चा म्हणजे क्रियापदाचा तिसऱ्या रूपाचा वापर करून कसे सेंटेन्सेस करतो ते बघणार आहे. फॉर एक्झाम्पल, हेमंत मे हॅव फॉरगॉटन हेमाज बर्थडे. मे हे काय आहे? मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब आहे. मे नंतर आपण हॅव वापरला. मे हॅव हे भूतकाळ झालं आणि भूतकाळामध्ये परफेक्ट आहे म्हणून आपण घेतलेलं आहे क्रियापदाचं तिसरं रूप. जसं आपण परफेक्ट टेन्स मध्ये हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव च्या सोबत क्रियापदाचं तिसरं रूप घेतो, तसंच मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब मध्ये सुद्धा त्याची भूतकाळी रूप होतात आणि त्याच्यासोबत आपण क्रियापदाचं तिसरं रूप यूज करू शकतो. जसं की हेमंत हेमाचा बर्थडे विसरला असू शकतो. मे हॅव हे मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब आहे आणि फॉरगेटचं झालं फॉरगॉटन तिसरं रूप. As they are late, they might have taken a different route. ज्यांना उशीर झाला म्हणजे त्यांनी दुसरा रस्ता घेतला असू शकतो. कदाचित त्यांनी दुसरा रस्ता घेतला असेल या अर्थाने. हा म्हणजे असणे, घेतला असेल. Her eyes are red and swollen. She must have cried. तिचे डोळे लाल झालेले आहेत आणि सुजले आहेत म्हणजे ते रडलेली असणार आहे. क्रायचं तिसरं झालं क्राईड. मस्ट मॉडेल ऑब्जेक्ट मस्ट हा त्याचा भूतकाळ. आय माइट हॅव लेफ्ट माय मोबाईल इन हरी. गडबडीमध्ये मी माझा मोबाईल कारमध्ये किंवा कुठेतरी ठेवलं असणार आहे. लीव्हचं झालं लेफ्ट. इफ आय हॅड नोन युअर फायनान्शियल कंडिशन आय वुड हॅव हेल्प्ड यू. जर मला तुझी फायनान्शियल कंडिशन माहिती असती तर मी तुला मदत करू शकले असते. वुड हॅव नंतर वापरलेला आहे आपण हेल्पचं तिसरं हेल्प. The red shirt boy could have won the race if he hadn't fallen. जर तो पडला नसता, तो म्हणजे कोण? ज्याने रेड कलरचं टी शर्ट घातलेलं आहे, तो जर पडला नसता तर तो रेस जिंकू शकला असता. म्हणजे इथं काय घेतलेलं आहे आपण? बिनचं तिसरं रूप घेतलेलं आहे. भूतकाळामधल्या क्रिया आहेत ह्या सगळ्या. यश shouldn't have disclosed that secret in front of नेहा. नेहा समोर यशनी सिक्रेट उघडायला नको होतं किंवा ओपन करायला नको होतं, गुपित उघडायला नको होतं. मोना कॅन हॅव क्रिएटेड हर ओन वेबसाइट फॉर हर न्यू बिझनेस. क्रिएटचं झालं परत क्रिएटेड. राहुल shouldn't have quit his job without finding other. दुसरा जॉब हुडकायच्या अगोदर राहुलनी त्याची नोकरी सोडायला नको होती. सगळ्या क्रिया ह्या भूतकाळामध्ये झालेल्या आहेत आणि त्याचं रिझल्ट पण सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस भूतकाळ जेव्हा आपण यूज करतो तेव्हा कधी झालेली आहे, का झालेली आहे सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर बघत असेल तर प्रत्येक मॉडेल ऑब्जेक्ट वर्बच्या सोबत आपण हॅव वापरून क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. फॉरगेटचं झालं फॉरगॉटन, टेकचं झालं टेकन, क्रायचं झालं क्राईड, लीव्हचं झालं लेफ्ट, हेल्पचं झालं हेल्प्ड, विनचं झालं वन, डिस्क्लोजचं झालं डिस्क्लोज्ड, क्रिएटचं झालं क्रिएटेड आणि क्विटचं झालं क्विटेड. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण हॅव नंतर आयदर ऑब्जेक्ट घेऊ शकतो किंवा क्रियापदाचं तिसरं रूप घेऊ शकतो. अगेन जे जे आता सेंटेन्सेस सांगितले ते अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्ही कुठे वापरता, कधी वापरता, कसं बोलता हे थोडंसं लक्षपूर्वक बघा, लिहून काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. कारण फक्त टेन्सेसवरच ग्रामर नाहीये आणि फक्त टेन्सेसवरच स्पीकिंग नाहीये. खूप सारे अस्पेक्ट्स जे असतात स्पीकिंगला लागत असतात आणि त्याच्यातून दुसरा भाग आहे तो म्हणजे मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.